चोपडा जळगाव जिल्ह्यातील एक टुमदार शहर. इथे नेहमीसारखा शनिवारचा दिवस उजळला होता. बाजारात गजबज होती. लग्न सराईमुळे रस्त्यावर फुलांचा सुगंध दरवळत होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं. पण या आनंदावर काळाने गडद सावली टाकली होती, जी कुणालाही जाणवली नाही. एका वर्षापूर्वीची गोष्ट. तृप्ती आणि अविनाश प्रेमात अखंड बुडालेले दोन जीव. जातपात समाजाच्या बंधनांना धुडकावून लावत त्यांनी प्रेमविवाह केला होता. त्यांनी ठरवलं होतं की पुण्यात जाऊन आपल्या छोट्याशा जगात एक नवीन जीवन सुरू करायचं. तृप्तीचे वडील किरण मांगले यांचा या निर्णयाला प्रचंड विरोध होता. माझ्या मर्जी विरुद्ध लग्न, समाजात माझी मान खाली जाईल, मनात धगधगणारा राग, प्रतिष्ठेची चिंता आणि पुरुषी अहंकार यांनी किरणच्या मनात विष पेरलं होतं. तरीही प्रेमाच्या ताकदीवर तृप्ती आणि अविनाश पुढे चालत राहिले. पुण्यात नवीन घर, नवे स्वप्न आणि एकमेकांचा आधार. त्यांनी नवीन आयुष्य चालू केलं होतं. शुक्रवारी रात्री अविनाशच्या एका नातलगाचं लग्न होतं. त्यामुळे दोघेही चोपड्याला परतले होते. फुलांनी सजवलेलं घर, नातेवाईकांचा गोंगाट आणि एका नव्या नात्याच्या गोडीने बहरलेला माहोल. अविनाश आणि तृप्ती चोपड्याला येणार असल्याची बातमी तृप्तीचे वडील यांना लागली होती. शिरूर गावात राहत असलेला किरण चुपचाप गाडीने चोपड्याच्या दिशेने निघाला. मागच्या सीटवर त्याचं लायसन असलेलं पिस्तूल पडलेलं आणि मनात एकच निर्धार, आज शेवट निकाल लावायचा. 1:15 वाजताच्या सुमारास चोपड्यातील लग्न समारंभात बँड वाजत होते. अविनाश आणि तृप्ती आनंदाने नातेवाईकांमध्ये मिसळले होते. हातात हात घेत दोन जीव आपल्या भविष्यात हरवले होते. आणि तेव्हाच किरण मांगले, तृप्तीचा वडील, तिथे पोचला. कोणी काही समजायच्या आत धाडकन अशी पहिली गोळी झाली. तृप्तीने वळून पाहिलं. डोळ्यात आश्चर्य, भीती आणि एक क्षणभंगुर वेदना चमकली. दुसरी गोळी थेट तिच्या छातीत घुसली. तृप्तीने कुणाचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो हातही हुलकावणी देऊन निघून गेला. काही क्षणातच ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. तिसरी गोळी अविनाशवर झाडण्यात आली. तो जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळला. त्या दोघांच्या वेदनांनी आसमंत हेलावला. गोंधळ उडाला. बायकांची किंकाळी, पुरुषांचा गोंगाट, पळापळ सुरू झाली. आणखी एक महिला जी समारंभात होती तीही या गोळीबारात जखमी झाली होती. ही अमानुषता पाहून जमाव संतप्त झाला. लोकांनी किरण मांगलेवर तुटून हल्ला चढवला. त्याला लाथाबुक्यांनी, दगडांनी मारहाण झाली. त्याचाही चेहरा रक्तमंबाळ झाला होता. पोलीस पोहोचेपर्यंत किरण निश्चित पडला होता. त्यालाही आणि अविनाशलाही गंभीर अवस्थेत जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक तपासात समोर आलं, किरण मांगले CRPF मधील सेवानिवृत्त PSI आहे. त्याच्याकडे लायसन धारक शस्त्र होतं. लग्नाला मुलीच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर त्याने स्वतःहून हल्ला केला. पिस्तुलातून सुमारे 3 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. लग्नाच्या उत्सवात भयंकर रक्तरंजित क्षण उभा राहिला. तपास सुरू आहे. किरण मागे कुणाचा हात होता की संपूर्ण कृत्य एकट्यानेच केले हे तपासात समोर येईल. आज आपण आधुनिकतेकडे धाव घेतोय असे म्हणतो. आज प्रेमविवाह समाजात जास्त स्वीकारले जात आहेत असं मानतो. पण तरीही अजूनही कुठल्या तरी किरण मांगलेंच्या मनात जुनाट प्रतिष्ठेच्या कल्पना जिवंत आहेत. अजूनही कोणाच्या तरी मनात मानापानासाठी प्रेमाची गळचपेची केली जाते. आज तृप्ती नाही, ती तिच्या स्वप्नासह मातीच्या कुशीत विसावली आणि अविनाश जीवाच्या